विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमामध्ये प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण एकूण 5 उपघटकांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण प्रकरणातील नवीन उपघटक अभ्यासणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्न मापनातील किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना येणाऱ्या अडचणी। पाठीमागील ऑनलाईन तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे। एकूण 3 पद्धती आपण विचारात घेतलेल्या आहेत। पहिली पद्धत उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत खर्च पद्धत। या तीनही पद्धतींद्वारे राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने मोजले जाते, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणकोणती दक्षता किंवा काळजी घ्यावी हे घटक आपण विचारात घेतलेले आहेत। आज आपल्याला कोणता घटक विचारात घ्यायचा आहे तर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील किंवा राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी। प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणी या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत। राष्ट्रीय उत्पन्न मोजणे हे अत्यंत क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचं काम असलेलं आपल्याला दिसून येतं। एका वर्षाच्या कालखंडात देशात निर्माण झालेल्या सर्व वस्तू व सेवांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेतलं जातं। मात्र अनेकदा योग्य बिनचूक आकडेवारी मिळणं त्या ठिकाणी शक्य होत नाही। पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो। प्रत्येक वर्षी केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन या संघटनेकडून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जात असते। मात्र ही मोजणी करताना काही अडचणी असतात आणि या अडचणींचं वर्गीकरण आपण एकूण 2 गटामध्ये केलेलं आहे। राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी। पहिला गट अ तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी आणि ब व्यावहारिक अडचणी। या पद्धतीनं किती गटात वर्गीकरण केलेलं आहे आपण 2 गटात। राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक अडचणी आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी। त्यापैकी या ठिकाणी आपण आज राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी विचारात घेणार आहोत। कोणकोणत्या तात्विक अडचणी येतात किंवा कोणकोणत्या संकल्पनात्मक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामध्ये जवळजवळ 7 समस्या किंवा 7 अडचणी या ठिकाणी मी समोर मांडलेल्या आहेत। पहिली अडचण हस्तांतरित देणी मोजण्यासंबंधी किंवा याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा की करू नये या संबंधीची अडचण। दुसरी बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न। तिसरी समस्या विनामूल्य सेवा संबंधित अडचण। चौथी स्वउपभोगासाठीचे उत्पादन। पाचवी समस्या परकीय कंपन्यांचे उत्पन्न। 6वी समस्या सरकारी क्षेत्र आणि 7वी समस्या किमतीतील बदल। या संबंधित अडचणी या अडचणींनाच म्हणायचं तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी। राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या पद्धतीच्या तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी निर्माण होत असतात। त्यातील पहिली अडचण हस्तांतरित देणी। हस्तांतरित देणी किंवा हस्तांतरित उत्पन्न याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना करावा की करू नये या प्रकारची समस्या निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते। हस्तांतरित देणी उदाहरणार्थ बेकारी भत्ता असेल, निवृत्ती वेतन असेल, देणग्या असतील, दान असेल किंवा शिष्यवृत्ती या सर्वांचा समावेश आपण प्रामुख्याने हस्तांतरित उत्पन्नामध्ये किंवा हस्तांतरित देणी या अंतर्गत करतो। एक प्रकारे सरकारचा हा खर्च असतो तर संबंधित व्यक्तीला मिळणारे ते उत्पन्न असतं। पर्यायाने याचा समावेश नेमका राष्ट्रीय उत्पन्नात करावा की करू नये
या प्रकारची समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येते। आपल्या भारत देशामध्ये हस्तांतरित देण्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना केला जात नाही। दुसरा घटक बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न। बेकायदेशीर व्यवहार असे व्यवहार की ज्या व्यवहारांना कायद्याची मान्यता नसते, अवैधरित्या संबंधित व्यवहार केले जातात, अशा व्यवहारांना आपण काय म्हणतो? बेकायदेशीर व्यवहार। उदाहरणार्थ जुगार असेल, तस्करी असेल, बेकायदेशीररित्या काळ्या बाजारामध्ये होणारी वस्तूंची खरेदी विक्री असेल, हे जे काही बेकायदेशीर व्यवहार आहेत, या व्यवहारांपासून मिळणारं उत्पन्न देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतलं जात नाही। वास्तविक पाहता हे जे काही बेकायदेशीर व्यवहार आहे, काळ्या बाजारात होणारी वस्तूंची खरेदी विक्री आहे, यामुळे देखील उपभोक्त्यांच्या अनेक गरजा पूर्ण होत असतात, वस्तूंची देवाणघेवाण होत असते। मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अशा बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतले जात नाही। पर्यायाने तेवढ्या प्रमाणात आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कमी प्रमाणात मिळालेली दिसून येते। पुढचा घटक सांगता येईल विनामूल्य सेवा। ज्या सेवांना मूल्य नसते असे सेवा विनामूल्य सेवा, आणि या विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना करावा की करू नये, या प्रकारची समस्या देखील निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते। विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना फक्त ज्या सेवांना मूल्य असते अशाच सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जातो। आपल्या भारतामध्ये विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही। विनामूल्य सेवा उदाहरणार्थ गृहिणीने केलेले घरकाम विनामूल्य सेवा आहे, किंवा एखाद्या आईने मुलाचं केलेलं संगोपन विनामूल्य सेवा आहे। संबंधित सेवेचं कुठल्याही प्रकारचं मूल्य घेतलं जातं का? तर नाही। शिक्षकांनी आपल्या पाल्यांना शिकवणे विनामूल्य सेवा। एखादा डॉक्टर रुग्णांवर मोफत उपचार करत असेल, 1 रुपया न घेता उपचार करत असेल, तर ती देखील कोणती सेवा झाली? विनामूल्य सेवा। समाजात अनेक सेवाभावी संघटना असतात की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विनामूल्य सेवा पुरवत असतात, आणि अशा ज्या काही विनामूल्य सेवा आहेत, या विनामूल्य सेवांचा समावेश देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना केला जात नाही, कारण या सेवांचं कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जात नाही। ज्या सेवांचे मूल्य आकारले जाते अशाच सेवांचा समावेश प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। नंतर पुढचा घटक सांगता येईल आपल्याला स्वउपभोगासाठीचे उत्पादन। स्वउपभोगासाठीचा असणारे जे उत्पादन आहे, या उत्पादनाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजताना करावा की करू नये, या प्रकारची समस्या देखील निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते। उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे, तो आपल्या शेतामध्ये पिकवलेला सर्व अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, सर्व बाजारामध्ये विक्रीसाठी आणत असतो का? नाही। स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या उपभोगासाठी संबंधित भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल किंवा दूध असेल, हे तो स्वउपभोगासाठी ठेवत असतो। आणि असा जो काही संबंधित स्वउपभोगासाठी ठेवलेला जो भाग आहे, या भागाचा समावेश देखील बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो। उदाहरणार्थ पहा, एखादा शेतकरी आहे, त्याने आपल्या शेतामध्ये 50 क्विंटल गव्हाचे उत्पादन केलेले आहे, त्यापैकी त्याने बाजारात 40 क्विंटल गहू विक्रीसाठी आणलेला आहे, 10 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबाच्या उपभोगासाठी ठेवलेला आहे। तर त्याने आपल्या कुटुंबाच्या उपभोगासाठी जो 10 क्विंटल गहू ठेवलेला आहे, संबंधित 10 क्विंटल गव्हाचं मूल्य देखील बाजार भावानुसार विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नात मोजण्यात येते।
अशा पद्धतीनं स्वोपभोग संबंधित उत्पादन मोजत असताना देखील त्याचा समावेश करावे की करू नये या पद्धतीची समस्या निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा घटक परकीय कंपन्यांचे उत्पन्न. परकीय कंपन्यांचं उत्पन्न याचा देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना समावेश करावा की करू नये या पद्धतीची अडचण निर्माण होते. परकीय कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचं असं मत आहे की ज्या काही परकीय कंपन्या आहेत ह्या कंपन्या ज्या देशात कार्यरत असतात त्या देशाच्या वस्तू व सेवा रूपी उत्पन्नात संबंधित कंपनीने तयार केलेलं जे काही उत्पादन आहे त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. ज्या देशात कंपनी कार्यरत आहे त्या देशाच्या उत्पन्नात संबंधित कंपनीने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचा समावेश करावा. तर ती कंपनी ज्या देशाची असेल त्या देशाच्या उत्पन्नात संबंधित कंपनीला मिळणाऱ्या नफ्याचा समावेश करणे गरजेचे आहे. काय म्हटलंय पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कंपनी ज्या देशात कार्यरत आहे त्या देशाच्या उत्पन्नात संबंधित कंपनीने तयार केलेल्या वस्तू व सेवांचा समावेश करावा. तर संबंधित कंपनीला मिळणारा नफा ती कंपनी ज्या देशाची असेल त्या देशाच्या उत्पन्नात समाविष्ट करावा असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचं मत आहे. पर्यायाने या ठिकाणी देखील मग आपल्याला अडचण निर्माण झालेली दिसून येते की या उत्पन्नाचा समावेश करावा की करू नये. पुढचा घटक सरकारी क्षेत्र किंवा सरकारी सेवा. देशाचं सरकार शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवत असतं. पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय सेवा सुविधा पुरवत असतं. उदाहरणार्थ कायदा व न्याय व्यवस्थेसंबंधित त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा सुविधा असतील. पोलीस व्यवस्था असेल, न्याय व्यवस्था असेल, शिक्षण विषयक सुविधा असेल, आरोग्य विषयक सुविधा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय सेवा सुविधा असतील. आणि या वेगवेगळ्या सेवा सुविधांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घ्यावे की घेऊ नये या प्रकारची समस्या निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या शासकीय सेवा सुविधा आहेत या शासकीय सेवा सुविधांचं नेमकं वास्तव मूल्य किती आहे हे देखील माहीत नसते. आणि त्यामुळे अशा ज्या काही सरकारी सेवा सुविधा आहेत किंवा सरकारी क्षेत्र आहे यातील उत्पन्न मोजत असताना समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पुढील समस्या सांगता येते आपल्याला किमतीतील बदल. किमतीमध्ये होणारा बदल राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेणे गरजेचे आहे. बाजारात असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू या वस्तूंच्या किमती कायमस्वरूपी बदलत असतात आणि अशा वेळेस संबंधित वस्तूच्या किमतीत होणारा बदल लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नासंबंधित चुकीची आकडेवारी मिळू शकते. उदाहरणार्थ बाजारात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, वस्तू व सेवांचं उत्पादन वाढलेलं नाही, मात्र वस्तू व सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्या ठिकाणी आपल्याला संबंधित किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली तर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी वाढलेली दिसून येते. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ किंवा घट विचारात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या ठिकाणी अचूक आकडेवारी मिळू शकते. अन्यथा राष्ट्रीय उत्पन्नासंबंधित आपल्याला अयोग्य आकडेवारी मिळू शकते. या पद्धतीने प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना तात्विक स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात किंवा संकल्पनात्मक स्वरूपाच्या अडचणी निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. नंतर दुसरा घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. या व्यावहारिक अडचणींचा अभ्यास आपण पुढील ऑनलाईन तासाला करूया. ठीक आहे, धन्यवाद.